नुकत्याच पार पडलेल्या सीए परीक्षेमध्ये कुमारी गायत्री नागेश बंडावार राहणार नरसी हिनं वयाच्या अवघ्या 20व्या वर्षी सीए अंतिम फेरी पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण झाली आहे। नांदेडच्या नायगाव तालुक्यातील नरसी शहरातील पहिली आणि सर्वात कमी वयाची सीए म्हणून सर्वत्र तिचं कौतुक होतंय। नायगाव आणि तेथील आजूबाजूच्या गावातील नागरिक कुमारी गायत्री बंडावार हिचं कौतुक करताना दिसून येत आहे। माझे नाव गायत्री नागेश बंडावार and I have cleared my CA final examination in the first attempt at the age of 20. तर माझी स्कूलिंग श्री शंकर हायस्कूल मध्ये झालेली आहे आणि जेव्हा मी 8th स्टँडर्डला होते तेव्हापासूनच माझं डिसाइडेड होतं की मला सीए करायचं आहे। आणि जेव्हा माझी 10th झाली मग लगेच मी नांदेडला गेले आणि ब्रिलियंट कॉमर्स अकॅडमी इथे ऍडमिशन घेतलं सीए साठी। मग 11-12 चालू असतानाच मी सीएचं प्रिपरेशन करायला स्टार्ट केलं। पण असं तुम्हाला माहिती की मी एक गावातून आहे, मग कुठे ना कुठे मी माझ्या शाळेतून फर्स्ट होते, पण मी जेव्हा माझ्या गावातून पहिल्यांदा बाहेर पडले तेव्हा मला मग रिअल कॉम्पिटिशन कळालं, कारण ते ऑलरेडी माझ्या खूप समोर होते आणि मला खूप ॲव्हरेज आणि बिलो ॲव्हरेज फील व्हायला स्टार्ट झालं। मग तेव्हा मला कळालं की इथून मला रिअल स्ट्रगल करावं लागेल आणि इथून मला खूप मेहनत करावी लागेल। त्यामुळे फ्रॉम द फर्स्ट डे टू द लास्ट डे माझ्यामध्ये डिसिप्लिन होती आणि मी हार्डवर्क केले। म्हणजे हार्डवर्क सगळेजण करत असतात, पण ना डिसिप्लिन राहणं खूप इम्पॉर्टंट आहे। कारण आज जास्त अभ्यास करणं आणि उद्या कमी तास अभ्यास करणं याच्यापेक्षा एक स्पेसिफिक तास ठरवून जर रोज अभ्यास केला तर ठीक होईल। कारण जेव्हा मी सीए फायनलला होते तेव्हा ऑलमोस्ट 15 ते 16 घंटे अभ्यास करणं गरजेचं आहे आणि 15-16 मिनिमम अभ्यास जेव्हा तुम्ही कराल तेव्हा तुमचं फर्स्ट अटेम्प्ट मध्ये क्लिअर होऊ शकतं। स्टील त्यात प्रॉब्लेम येतील, बट 15 to 16 आवर इज द लिमिट। मिनिमम इतका तरी अभ्यास तुम्हाला करावा लागेल। आणि जर मी माझ्या लास्ट 2 मंथ्सची रुटीन सांगू तर सकाळी 4 वाजता उठणं आणि त्याच्यानंतर मग ऑलरेडी अभ्यास करणं। म्हणजे सपोज सगळे सकाळी 7, 8, 10च्या जर आसपास उठत असतील तर तोपर्यंत आपला एक ऑलरेडी स्टडी स्लॉट झालेला असतो, म्हणून हे कुठे ना कुठे सगळ्यांवरती हे होणार। कारण तुम्ही किती तास अभ्यास करता हे इम्पॉर्टंट नाहीये, बट त्याच्यामध्ये किती एफिशियन्सी आणि किती इफेक्टिव्हनेसने अभ्यास करता हे इम्पॉर्टंट आहे। आणि कुठे ना कुठे माझ्या हार्डवर्कमुळे, माझ्या डिसिप्लिनमुळे आणि माझ्या पॅरेंट्सच्या सपोर्टमुळे मी आज सीए फायनल फर्स्ट अटेम्प्ट मध्ये क्लिअर करू शकले। कारण त्यांचा सपोर्ट मला खूप होता आणि त्यांनी मला कधीही कुठल्याही गोष्टीसाठी प्रेशराईज केलेलं नाहीये। तसं जायचं म्हणलं तर ते सगळ्यात आधी मी माझ्या मम्मी पप्पांनाच देऊ इच्छिते। कारण तुम्ही असं ऐकत असाल आता पण जे पण स्टुडंट्स आहेत ना, जे आता पण आहेत त्यांचे असे पॅरेंट्स असं करतात की आता फर्स्ट अटेम्प्ट मध्ये क्लिअर व्हायलाच पाहिजे, तुम्हाला या अटेम्प्ट मध्ये क्लिअर व्हावंच लागेल। म्हणजे अभ्यासाचं तर प्रेशर लेकरांवरती ऑलरेडी असतं, पण त्यातल्या त्यात जर तुम्ही पॅरेंट्स पण प्रेशराईज करत असतील तर मग अभ्यास करणार कसं ना। पण माझे मम्मी पप्पा स्टार्टिंग पासून होते, जर यावेळेस झालं नाही ना तर इट्स ओके, काही प्रॉब्लेम नाही, आपण नेक्स्ट अटेम्प्ट देऊ। पण त्याची ऍक्च्युअली गरजच पडली नाही, कारण यांचा सपोर्टच इतका होता की मला नंतर डबल अटेम्प्ट लागलाच नाही, सगळं फर्स्ट अटेम्प्ट मध्ये क्लिअर झालं। आणि जे पण माझे फ्रेंड्स होते ते पण मला खूप सपोर्ट केलेले आहेत। प्लस माझे टीचर्स, स्कूल टीचर्स असतील, माझ्या क्लासेसचे टीचर्स असतील, मी जिथे आर्टिकलशिप केले तिथे फल्लो सरांकडे मी आर्टिकलशिप केलेली आहे, तर ते सर असतील, तर असे खूप जण आहेत ज्यांना मला माझं सक्सेसचं श्रेय द्यायचंय। माझं नाव बिंदू नागेश बंडावार आहे। मी एक साधी गृहिणी आहे, पण माझी मुलगी सीए झाली याचा मला खूप खूप अभिमान आहे। ज्या वेळेला 6 तारखेला ऍक्च्युअली 6 जुलै रोजी यांचा रिझल्ट अनाऊन्स होणार होता, रिझल्ट होता 2 वाजता, पण ऍक्च्युअल लागला तो 8:30 वाजता। आणि माझ्या मुलीचा मला कॉल आला, मला वाटलं जस्ट असाच रेग्युलर कॉल आला असेल, पण तो कॉल अतिशय आनंदाचा क्षण होता, ज्या क्षणाची आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो। आणि माझी मुलगी फर्स्ट अटेम्प्ट मध्ये सीए क्लिअर केली। तो क्षण सांगताना अक्षरशः मी सांगू शकत नाही, आमच्या दोघांच्याही डोळ्यातून खूप खूप आनंदाश्रू वाहत होते। आणि शेवटी कसं इतकं कष्ट केली, तिला तिच्या कष्टाचं चीज झालं, तिनं सगळं सार्थकी लावली। जेव्हा ती छोटी होती ना, अगदी पहिलीपासूनच खूप महत्वाकांक्षी, खूप जिद्दी आणि तिला जे करायचं ते त्याच्यामध्ये सक्सेस मिळणार म्हणजे मिळणार या गुणांची ती आहे। आणि शेवटी तिनं हे यातून साध्य करून दाखवलं। त्यामुळे आणि आमचंच नाही तर आमच्या गावाचं, आर्यवैश्य समाजाचं, समस्त गावकरी मंडळींचं, सगळ्यांचाच तिनं खूप मान उंचावली आणि आम्हा सर्वांनाच तिचा खूप अभिमान आहे। इव्हन ना तिचे स्कूलचे टीचर ज्यांना तिच्या फेलिसिटेशन मध्ये नाही येता आलं ते घरी येऊन सुद्धा तिचा सत्कार करू लागलेत, यापेक्षा आणखीन आनंदाचं काय असेल। त्यामुळे माझी मुलगी म्हणण्यापेक्षा आम्ही खूप भाग्यवान आहोत, अशी एवढी गुणी लेक आम्हाला मिळाली। तानाजी शेळगावकर, स्टार महाराष्ट्र न्यूज, नांदेड।